या पतंगाचा जर कोणी प्रचार म्हणून आणि चुकीचा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने वापर करायचा प्रयत्न करत असेल, MIM सारखा जर पक्ष याचा चुकीचा वापर करत असेल तर त्यांचं चिन्ह गोठावा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात। या महापालिका निवडणुकीमध्ये MIMचा सुद्धा मोठा रोल असतो आणि MIM कडे पक्ष चिन्ह म्हणून पतंग हे चिन्ह आहे। मात्र 14 तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे, 15 तारखेला मतदान आहे, त्यामुळे 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात। त्यामुळे प्रचारामध्ये MIM ला याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर यांनी या अनुषंगाने एक वेगळीच मागणी केली आहे। आपल्यासोबत संजय केनेकर आहेत। भाऊ, काय मागणी आहे? खरं तर संक्रांत हा हिंदू धर्मातला एक मोठा धार्मिक सण आहे आणि या धार्मिक सणाला प्रत्येक जण पतंग उडवण्याचा एक आनंद उत्सव मनवत असतो आणि निश्चितपणे हा आनंद उत्सव आम्ही यावेळेस जोरदारपणे साजरा करू। परंतु या पतंगाचा जर कोणी प्रचार म्हणून आणि चुकीचा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने वापर करायचा प्रयत्न करत असेल, MIM सारखा जर पक्ष याचा चुकीचा वापर करत असेल तर त्यांचं चिन्ह गोठावा हे निवडणूक आयोगाला आम्ही सांगू आणि निश्चितपणे त्यांचा गैरफायदा घेण्याचं थांबवण्याचं काम आम्ही करू। म्हणजे MIMचं पतंग चिन्ह हे गोठवण्यात यावं अशी तुमची थेट मागणी आहे? थेट मागणी आहे, गोठवलं पाहिजे हे चिन्ह। हे आमच्या धार्मिक सणाचे, आम्ही पतंग उडवणं बंद नाही करणार, चिन्ह गोठवण्याची मागणी करू। पण आमचा धार्मिक सण आहे, पतंग उडवण्याचं काम आम्ही जारी ठेवू, पण चिन्ह गोठवण्याचं आम्ही निवडणूक आयोगाला सांगू। पण MIMचं हे जे चिन्ह आहे ना, गेल्या अनेक वर्षापासून MIM वापरत आले, विधानसभा असो, लोकसभा असो, महापालिका असो, तर अशी तुम्ही अचानक मागणी कराल आणि त्यांचं गोठवणं हे अन्यायकारक नाही का? हे बघा, ही आमची मागणी आहे। निवडणूक आयोग त्याच्यावर जो काय निर्णय घेईल तो निर्णय घेईल, पण आम्ही पतंग उडवणं बंद करणार नाही आणि त्याचा गैरफायदा MIM ला घेऊ देणार नाही। नक्की। तर अशा पद्धतीने हे होते भाजप आमदार संजय केनेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की MIMचं पतंग हे चिन्ह गोठवण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केली आहे। दत्ता कानवटे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।